गणेश देवा. भक्तांनो, उद्या येणारी संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री गणेशाची भक्तिभावेने पूजा, जप आणि प्रार्थना केल्यास मनाला शांती मिळते आणि विघ्नहर्ताची कृपा लाभते अशी श्रद्धा आहे. आज मी तुम्हाला या विशेष दिवसाचे महत्त्व, पूजेची योग्य पद्धत आणि परंपरेत सांगितला जाणारा एक श्रद्धेचा उपाय सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांपासून मुक्ती मिळावी म्हणून भगवान श्री गणेशाची उपासना करण्याचा दिवस. प्रत्येक महिन्यात ही तिथी येते, पण काही संकष्टी विशेष योगामुळे अधिक महत्त्वाच्या मानल्या जातात. उद्या शुक्रवार असल्यामुळे गणेश भक्तांसाठी हा दिवस अधिक मंगल मानला जातो. अनेक भक्त या दिवशी उपवास करतात आणि ही चतुर्थी आहे कृष्ण पिंगळ चतुर्थी म्हणून ओळखली जाते. अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, गणपती अथर्वशीर्षाचे पठण करतात, दुर्वा अर्पण करतात आणि रात्री चंद्रदर्शनानंतर उपवास सोडतात. परंतु लक्षात ठेवा, फक्त पूजा करून सर्व काही आपोआप घडेल असे नाही. श्रद्धा, चांगले कर्म, संयम आणि प्रामाणिक प्रयत्न यांनाही तितकेच महत्त्व आहे. भक्तांनो, आपल्या शास्त्रामध्ये काही वृक्षांना विशेष पवित्र स्थान दिले गेले आहे. त्यापैकी एक म्हणजे पांढरी रुई. धार्मिक परंपरेनुसार या वनस्पतीचा संबंध भगवान शिव आणि श्री गणेशाशी जोडला जातो. म्हणून अनेक ठिकाणी या झाडाची फुले आणि पाने पूजेमध्ये वापरली जातात. आज आपण याच पवित्र वृक्षाशी संबंधित एक पारंपरिक उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय श्रद्धेने आणि नम्र भावनेने केला जातो. यामागचा उद्देश कोणालाही हानी पोहोचवणे नसून आपल्या जीवनात सकारात्मकता, शांती आणि शुभ भावना वाढवणे हा आहे. तर आपण हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळी करायचा आणि कोणती काळजी घ्यायची हे सविस्तर पाहणार आहोत. त्याआधी व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री गणेश नक्की लिहा. भक्तांनो, आता आपण जाणून घेऊ या पारंपरिक उपायाची तयारी कशी करायची. सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा. त्यानंतर आपल्या देवघरात भगवान श्री गणेशाची मनापासून पूजा करा. गणपती बाप्पांना दुर्वा, लाल किंवा पिवळी फुलं तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा आणि सर्वात प्रिय म्हणजे गणपती बाप्पांना जास्वंदीचं लाल फूल हे अतिशय प्रिय आहे. शक्य असल्यास ते अर्पण करा. शक्य असल्यास ओम गण गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा मंत्र जप करा. पूजा पूर्ण झाल्यानंतर शांत मनाने आपल्या जवळच्या परिसरात असलेल्या पांढऱ्या रुईच्या झाडाजवळ जा. झाडाजवळ पोहोचल्यानंतर प्रथम नमस्कार करा. धार्मिक परंपरेनुसार कोणतेही पान किंवा फूल तोडण्यापूर्वी त्या वृक्षाची मनोभावे क्षमा मागावी आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. त्यानंतर स्वच्छ पाण्याचा अर्घ्य अर्पण करा. 2 अगरबत्त्या लावा आणि मनात श्री गणेशाचे स्मरण करा. यावेळी तुम्ही अशी प्रार्थना करू शकता, हे विघ्नहर्ता, हे श्री गणेशा, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. आमच्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती द्या. आम्हाला सद्बुद्धी, आरोग्य आणि समाधान लाभू द्या. यानंतर झाडावरील एक निरोगी आणि स्वच्छ पान आदराने घ्या. अनावश्यक पाने तोडू नका. निसर्गाचे जतन करणे हे देखील आपल्या संस्कृतीचे महत्त्वाचे मूल्य आहे. घरी आल्यानंतर ते पान स्वच्छ पाण्याने धुवा आणि हलक्या हाताने कोरडे करा. आता गणपती बाप्पांसमोर स्वच्छ पाट किंवा आसन ठेवा. कुंकवाच्या गंधाने त्या पानाच्या समोरील बाजूवर ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् हा
गणेश गायत्री मंत्र लिहू शकत असाल तर लिहा. नसेल जमत तर फक्त मनात या मंत्राचा जप करा. भक्ती ही अक्षरापेक्षा भावनेत असते. मंत्राखाली 2 ते 3 शब्दात तुमची मनोकामना लिहा. उदाहरणार्थ नोकरी, कौटुंबिक सुख, आरोग्य, विद्येत यश. यानंतर ते पान श्री गणेशाच्या चरणी अर्पण करा. त्यावर हळद, कुंकू, अक्षदा आणि दुर्वा अर्पण करा. लाल फूल असल्यास तेही लावा. आता पुढील भागात म्हणजेच पुढे आपण बघणार आहोत. आपण जप, प्रार्थना, विसर्जन आणि या उपायामागील आध्यात्मिक अर्थ जाणून घेऊ. आता भक्तांना उपायाचा सर्वात महत्वाचा भाग सुरू होतो. श्री गणेशासमोर बसून मन पूर्णपणे शांत करा. मोबाईल बाजूला ठेवा आणि काही क्षण फक्त बाप्पांचे ध्यान करा. मनात राग, मत्सर किंवा कोणाविषयी वाईट भावना असेल तर ती सोडून द्या. कारण खरी भक्ती ही निर्मळ मनातूनच स्वीकारली जाते. यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. वेळ असल्यास गणपती अथर्व शीर्ष किंवा गणेश गायत्री मंत्र याचे पठण करा. धार्मिक परंपरेनुसार या दिवशी श्री गणेशाचे नामस्मरण अत्यंत शुभ मानले जाते. जप पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करा. हे विघ्नहर्ता श्री गणेशा, माझ्या जीवनातील अडथळे दूर करण्याची शक्ती द्या. योग्य निर्णय घेण्याची मला बुद्धी द्या. कष्ट करण्याची प्रेरणा द्या आणि संकटांना सामोरे जाण्याचे ध्येय द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू दे. भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रार्थना म्हणजे फक्त इच्छा मागणे नाही. प्रार्थना म्हणजे स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्पही आहे. आता हे पान संपूर्ण दिवस गणपती बाप्पा समोरच ठेवा. संध्याकाळी आरती करा आणि शक्य असल्यास घरातील सर्व सदस्यांनी एकत्र सुख करता दुःख करता ही आरती म्हणा. घरातील एकोप्यालाही तितकेच महत्व आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पान आदराने विसर्जित करा. जवळ वाहते पाणी असेल तर तिथे विसर्जन करा. नसल्यास देवाच्या निर्माल्यासोबत योग्य पद्धतीने ठेवावे. प्लास्टिक मध्ये गुंडाळून किंवा कचऱ्यात टाकू नये. या उपायाचा मुख्य उद्देश श्रद्धा, सकारात्मक विचार आणि श्री गणेशांवरील विश्वास अधिक दृढ करणे हा आहे. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की नियमित पूजा, प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे जीवनात चांगले बदल जाणवतात. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. त्यामुळे श्रद्धेसोबत कर्मालाही तितकेच महत्व द्या. भक्तांनो, संकष्टी चतुर्थी हा एक उपवास नाही, तर तो श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वास वाढवण्याचा दिवस आहे. भगवान श्री गणेशाला विघ्नहर्ता म्हटले जाते. याचा अर्थ असा नाही की आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण चमत्काराने नाहीशी होईल, तर त्यांच्या कृपेने त्या अडचणींना सामोरे जाण्याची बुद्धी, ध्येय आणि योग्य मार्ग मिळावा अशी प्रार्थना आपण देवाजवळ म्हणजेच गणेशाजवळ करतो. जर तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरीच्या शोधात असाल, व्यवसायात अडचणी येत असतील किंवा घरात सतत भांडण, तणाव जाणवत असेल, तर या दिवशी मनापासून श्री गणेशाचे स्मरण करा. श्रद्धा आणि सातत्य याची जोड कष्टाशी दिली तर जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा कोण कोण संकष्टी चतुर्थीला उपवास करता. त्यांनी सर्वांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. आपल्या धर्मात सेवा आणि दान यांनाही मोठे महत्त्व दिले आहे. फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना अधिक समाधान देते. चंद्रदर्शनानंतर श्री गणेशाची आरती करून नम्र भावनेने उपवास सोडा. मनात एकच विश्वास ठेवा, जे काही होईल ते माझ्या हितासाठीच होईल.
जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर श्री गणेशाय नमः असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र दिवसाचे महत्त्व समजेल. अशा श्रद्धापूर्ण, शास्त्राधारित आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.